इंदिरा एकादशी व्रत कथा। चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असलेला पितृपक्ष सुरू आहे। याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते। भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात। इंदिरा एकादशी व्रत कथा। एकदा राजा इंद्रसेन याने स्वप्नात आपल्या वडिलांना नरक यातना भोगत आहेत, त्यांना अनन्वित छळ सोसावा लागत आहे असे पाहिले। या नरक यातनेतून माझी मुक्तता करण्याचा उपाय शोधावा असे वडिलांनी स्वप्नात सांगितले। राजा इंद्रसेन विचारात पडला। या संदर्भात त्यांनी देवऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली। तेव्हा देवऋषी नारदांनी राजा इंद्रसेनला भाद्रपद महिन्यातील एकादशीला विशेष व्रत आचरण्याविषयी सांगितले। या व्रताचे जे पुण्य मिळेल ते आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करावे असे नमूद केले। नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनने मनापासून व्रताचरण केले आणि पुण्य पूर्वजांच्या नावाने दान केले। या व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेन यांचे वडील नरकातून थेट वैकुंठात गेले अशी कथा पुराणात सांगितली जाते। इंदिरा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे असे सांगितले जाते। व्रतदिनी सात्विक आहार घ्यावा, शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे। एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नानादिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा। यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी। व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत। व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत। तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमायाचना करावी।